तर आज मी परत एकदा घेऊन आली आहे थालीपीठची एक नवीन रेसिपी, रताळ्याचे थालीपीठ. तुम्ही कधी रताळ्याचे थालीपीठ ट्राय केले आहे का? नसेल केली तर ही सुपर इझी रेसिपी तुमच्यासाठी. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. डाएटवाल्यांसाठी तर एक नंबर अशी रेसिपी आहे. तेवढीच ती खूप जास्त टेस्टी अशी रेसिपी आहे. यामध्ये पिठाची तुम्हाला टेस्ट लागणार नाही, व्हेजिटेबलची 100% टेस्ट लागेल. आता सुरुवातीला घेणार आहे आपण एका ताटामध्ये लसणाची पेस्ट, हिरवी मिरची छान कट करून घेतलेली आहे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, टेस्ट वाढवण्यासाठी घेतला आहे आपण मस्त बारीक चिरलेला पुदिना, एक गाजर घेणार आहे, स्वच्छ धुवून त्याला मस्त खिसून घेणार आहे, पनीर घेणार आहे थोडं, त्याला पण छान असं खिसून घेणार आहे. आता घेणार आहे आपण रताळे आपण शेवटीच घेणार आहे, कारण रताळे लगेच काळं पडतं बघा. त्याला छान धुवून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, साल काढून त्याला छान असं खिसून घ्यायचं आहे. ताजं रताळं आपल्याला घ्यायचं आहे, मस्त त्याला खिसून घ्यायचं आहे बघा. आणि यामध्ये आपण पिठाचा भरपूर असा कमी वापर करणार आहे. फक्त बाइंडिंगसाठी आपण वापरणार आहे 1 चमचा बेसन आणि 1 चमचा वापरणार आहे कॉर्नफ्लॉवर. यामुळे काय होते, थोडासा आपला थालीपीठला क्रंचीपणा येतो बघा. 1 चमचा बेसन आणि 1 चमचा आपण कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे बस. आता यामध्ये टाकणार आहे आपण थोडेसे स्पायसेस, म्हणजेच तिखट बघा. सोबत टाकणार आहे धनापूड, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. भरपूर असं तीळ टाकणार आहे. रताळा स्वतःमध्येच एक खूप मोठं असं व्हिटॅमिनयुक्त आहे, प्रोटीनयुक्त आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि मस्तपैकी सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला चोळून एकत्र करायचे आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मस्त आपल्याला रताळ खिसलं तर त्यामध्ये आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे बघा. छान चोळून मस्त आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा. यामध्ये तुम्हाला पिठाची चव लागणारच नाही, 100% व्हेजिटेबलची चव लागेल बघा. छान असं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बघा. आणि पॅन छान गरम करायचा आहे, त्याला तेलाने ग्रीस करायचा आहे. एक असा गोळा घ्यायचा आहे, मस्तपैकी आपल्याला पॅनवर असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थालीपीठचे प्रकार आवडत असेल तर माझ्या चॅनलला भरपूर असे थालीपीठचे प्रकार मी सेंड केले आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. मी वाटलंच तर प्लेलिस्ट तयार करून ठेवते, तुम्ही माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि थालीपीठचे प्रकार तुम्ही नक्की बघा. मी भरपूर असे थालीपीठचे प्रकार सेंड केलेले आहे. छान तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटर लावून मस्तपैकी दोन्ही साईडनं छान असं थालीपीठ तुम्ही क्रंची असं शेकून घ्या. त्यामध्ये जो क्रंचीपणा आहे तो खाताना लागतो, तो एक नंबर असा रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. किती छान असा कलर आलेला आहे, एकदम खरपूस आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ. अशाच पद्धतीने मी माझे बाकीचे थालीपीठ पण मस्तपैकी शेकून करून घेतले आहे बघा. किती छान असा कलर आलेला आहे, अगदी क्रंची एक नंबर अशी रेसिपी आहे. आतापर्यंतच्या थालीपीठमधली माझं हे सगळ्यात बेस्ट थालीपीठ आहे बघा. मस्तपैकी आपल्या आवडीच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर, लोणच्याबरोबर, सॉसबरोबर तुम्ही सर्व करा, की तुम्ही तसंही थालीपीठ हे खाऊ शकता बघा. मस्तपैकी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या रेसिपींसोबत. बाय बाय.